राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. कधी कधी माझ्यासमोर असा प्रश्न पडतो की एखादा गंभीर विषय ज्यावेळेस मी मांडतो त्यावेळेस माझ्यावर प्रेम करून जे माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचा फारसा मला प्रतिसाद मिळत नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की कधी कधी मी गंभीर विषय मांडावा का न मांडावा, हे काय आवडेल कुणाला आणि काय नाही सांगता येत नाही. पण हा विषय मी मांडतोय, त्याला किती लोक पाहतील, किती प्रतिसाद देतील याचा मी विचार करत नाही. मी एक भारतीय, एक हिंदू म्हणून हा विचार मी आपल्यासमोर मांडतोय. आपल्याला तो पटेल न पटेल हा भाग वेगळा आहे, पण माझ्या मनाला ज्या काही वेदना आहेत त्या आज मी आपल्यासमोर मांडणार आहे. एक 2-4 दिवसापासून आपल्या भारतामध्ये, विशेषतः जम्मू काश्मीर, लडाख आणि लखनौ बिखनौ भाग आहे, ज्या भागामध्ये शिया मुस्लिम लोकांची दाट वस्ती आहे. हे आपल्या सर्वाला माहिती, इस्लाममध्ये शिया सुन्नी हे 2 मोठे पंथ आहेत. आता ह्या शिया लोकांनी गेल्या 3-4 दिवसामध्ये इराणसाठी म्हणून मदत गोळा करायला सुरुवात केली. मग मदत ती रोख स्वरूपात आहे, ती सोने नाणे दागिन्या स्वरूपात आहे, उंची प्रकारची भांडी या स्वरूपात आहे. ती मदत ती सगळे गोळा करतायत. ही गोळा काय करतायत तर इराणला ती पाठवायची आहे. इराण संकटात आहे. खरं म्हणजे हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. भारत सरकार याचा नीट विचार करत असेल, पण हिंदू म्हणून आपल्या सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे. ही हसण्यावारी, दुर्लक्ष करून नेणारी बाब नाही आहे. आज हा काटा पायात घुसला, याचा उद्या नाटा होईल, याचं कुरूप होईल आणि मग आपला पाय सगळा काढावा लागेल अशी परिस्थिती होईल. मला सांगा, इराण हे युद्धखोर राष्ट्र आहे. इराणमध्ये कसलीही नैसर्गिक आपत्ती आलेली नाही आहे की जगातून त्याला मदत गेली पाहिजे. जगात आहे नैसर्गिक आपत्ती. तुर्कस्तान आपल्या एवढं विरुद्ध असून त्याच्यात भूकंप आला त्यावेळेस भारताने मदत केली. पण इराण हे युद्धखोर राष्ट्र आहे. इराणच्या सोबत कुठलंही मुस्लिम राष्ट्र नाही आहे. इराण आजूबाजूच्या मुस्लिम राष्ट्रावर सुद्धा प्रक्षेपणास्त्र डागतोय. रोज अब्जावधी डॉलरचे प्रक्षेपण अस्त्र इराण सोडतोय. मग इराणला मदत करण्याची काय गरज आहे? कारण सर्व मुस्लिम बंधू आहेत, मग त्यांना राष्ट्र ही कल्पनाच मान्य नाही आहे. मला सांगा, अशा पद्धतीनं जर भारतातला शिया मुसलमान विचार करतो, हा शिया मुसलमान विशेषतः काश्मीर मधला, हे एवढे हरामखोर आहेत, हा दुसरा शब्द नाही आहे माझ्यापाशी, की यांनी काश्मीरी पंडितांना लुटलं, त्यांच्या मुलीबाळीची आबरू लुटली, पुरुषांना मारलं, त्यांची धनदौलत लुटली. आणि तीच धनदौलत आज तुम्ही इराणला पाठवताय का? तर इराण युद्ध करतंय. इराणला आम्ही युद्धात ढकललंय आणि त्याच्यातून काही पुरोगामी लिब्रांडो म्हणतात की इराणनं, शिया लोकांनी, भारतातल्या लोकांनी इराणच्या बाजूनं सहानुभूती दाखवली म्हणून त्यांनी आपल्याला तेल पाठवलं. हा गैरसमज आहे. इराण जर तेल विकणार नाही तर काय विकणार हे सांगा. इराणला तेल विकल्याशिवाय इतर जीवनावश्यक वस्तू घेता येत नाहीत. त्यांच्याजवळ तेलाशिवाय दुसरं विकायला काही नाही आहे. आणि दुसरा एक यांचा लाडका सिद्धांत असा आहे की ते आपल्या रुपयात आपल्याला तेल देतं. इराणमध्ये अमेरिका यांचा बहिष्कार असल्यामुळे इराणचं डॉलर घेणार कोण? इराण आपल्याला रुपयात तेल देतं, ही त्याची मजबुरी आहे, निस्वार्थपणा नाही आहे. मग अशा इराणला भारतातल्या शिया मुस्लिमांनी मदत करायची. याला खुद्द बलोचचे ते बंडखोर नेते यांनी विरोध दर्शवलाय की अशा पद्धतीनं शिया मुसलमान कशी इराणला मदत करू शकतात. कारण इराण हिजबुल सारखी अतिरेकी संघटना सांभाळतं. काश्मीरच्या बाबतीत 370 कलमच्या बाबतीत इराण हे भारत सरकारच्या भूमिकेच्या विरुद्ध आहे. आणि तरी भारतामध्ये उघडपणे अशा प्रकारची मदत गोळा केली जाऊ शकते आणि आम्ही हिंदू गप्प आहोत.
मला सांगा, जर हे आत्ता ज्याला वेळी पायबंद नाही घातला, उद्या दुर्दैवानं आपलं आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं तर पाकिस्तान हे सुन्नी राष्ट्र आहे. मग भारतातल्या सगळ्या सुन्नी मुसलमानाने पाकिस्तानचे सुन्नी मुसलमान आमचे बंधू आहेत या तत्वाखाली जर त्यांच्याशी मिसळायचं ठरलं तर काय गोंधळ होईल. एक नवीन समस्या जी भारतापुढे येऊन उभा राहील, आपल्या हिंदू पुढे येऊन उभा राहील. आणि आम्ही हिंदू म्हणजे या देशाच्या पंतप्रधानाच्या परराष्ट्र धोरणावर टीका करणारे हिंदूच आहेत. यांना दलाल पाकिस्तान राष्ट्र बरं वाटतं म्हणून परवा आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं आम्ही दलाल राष्ट्र नाही आहेत. मला हा सगळ्या हिंदूने, विशेषतः भारतीय लोकांनी, भारतीय म्हणजे मी त्यात हिंदू आले, शीख आले, जैन आले, बुद्ध आले, सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की अशा पद्धतीनं हे जर मुस्लिम लोक वागू लागले तर जगात कधीही शांतता नांदणार नाही. त्याच्यामुळं राष्ट्र म्हणून आपण अगोदर विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की खोमेनी हा काही त्यांचा अधिकृत राष्ट्रप्रमुख नव्हता, धर्मगुरू नव्हता. ते एक सत्ता बाहेर म्हणजे सत्तेच्या बाहेरचं असलेलं एक सत्ता केंद्र होतं. आणि अशासाठी या अशा तथाकथित खोमेनीसाठी आमचे शिया लोक छाती वडवून घेत आहेत. याच्यावर वेळीच पायबंद घातला पाहिजे. त्याच्यापेक्षाही मला असं वाटतं की हिंदूने आता आपसातले मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे. आपण जर एकत्र उभा राहिलो तरच गजवाये हिंद ही कल्पना त्यांची धुळीस मिळेल. जर आपण गाफील राहिलो तर उद्या संकट हे आज आपल्या घरापर्यंत आलेलं आहे, उद्या आपल्या घराच्या मध्ये सुद्धा येऊ शकतं. आणि ज्यावेळेस ते घराच्या मध्ये घुसेल त्यावेळेस मात्र आपली वेळ निघून गेली असेल. सगळ्या हिंदूने ह्याच्यावर विचार केला पाहिजे. एवढंच मी सांगतो. धन्यवाद.